नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामधील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आज सकाळीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ती बातमी अशा प्रकारची आहे की देशामधील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना आगामी 16वा हप्ता वितरणाच्या नियोजित वेळापत्रकाच्या अगोदरच देण्यामध्ये येणार आहे आणि केंद्र शासनाने असे देखील जाहीर केले आहे की हा आगामी हप्ता या चालू डिसेंबर महिन्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो। कारण की आपल्या चॅनलवरील मागील व्हिडिओमध्ये आपणास सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा आगामी दुसरा हप्ता देखील डिसेंबर महिन्यामध्ये वितरित केला जात आहे। तर मग काय संपूर्ण अपडेट, चला तर मग सविस्तररित्या जाणून घेऊया। तर मग शेतकरी मित्रांनो, आजकाल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे, जी की सर्वांची मने देखील जिंकत आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत प्रत्येकी 2000 रुपयांचे 15 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यामध्ये आले असून त्यानंतर आता पुढील हप्त्याचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यास सुरुवात होणार असल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे। देशामध्ये पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने सरकार पुढील हप्ता वेळेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवू शकते। मार्च पूर्वीच देशभरामध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते। याआधीच हप्त्याची रक्कम पाठवणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अपेक्षित आहे। आचारसंहितेपूर्वी हप्ता पाठवला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। सरकारने याची अधिकृत अशी घोषणा केलेली आहे, मात्र काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या केला जात आहे। तसेच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास घेण्याची गरज नाही। योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे देखील आवश्यक आहे। यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसीची प्रक्रिया करण्याचे काम हे करावे लागणार आहे। याशिवाय जमीन पडताळणीचे काम देखील तुम्हाला वेळेमध्ये पूर्ण करून घ्यावे लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारची कामे पडण्याची गरज भासणार नाही। हे काम वेळेत न केल्यास आगामी हप्त्यापासून तुम्हाला वंचित देखील राहावे लागणार आहे। अशा बेफिकीर शेतकऱ्यांना यापूर्वीही केंद्र शासनाने हप्त्याचा लाभ देखील दिलेला नाहीये। यासाठी तुम्ही तुमच्या जवळपासच्या सार्वजनिक सुविधा केंद्रावर वेळेमध्ये पोहोचले पाहिजे, येथे तुम्हाला ही सर्व प्रकारची कामे हे पूर्ण करून घेता येतील, जे की तुम्हाला आता एक शेवटची सुवर्ण संधी किंवा ऑफर देखील आहे। तसेच हे काम करण्यास उशीर झाल्यास तुम्हाला पुढील भरपूर साऱ्या अडचणीला सामोरे देखील जावे लागणार आहे। याबरोबरच शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांचा लाभ दिला जातो। अशा प्रकारे सरकार दरवर्षी 6000 रुपयांचा प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ देते। प्रत्येक हप्त्यांचा मध्यंतर 4 महिन्याचा आहे। शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली असून या योजनेमध्ये सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांची आतापर्यंत नोंदणी झाली आहे। तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल तर तुम्ही देखील लवकरच या अंतर्गत नोंदणी करून घ्या। तर मग शेतकरी मित्रांनो, देशामधील पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या आणि पात्र लाभार्थ्यांना आता लवकरच आगामी 16 हप्त्याचे देखील वितरण करण्यामध्ये येणार आहे। आणि जर तुम्ही या योजनेअंतर्गत नोंदणी केली नसेल तर लगेचच नोंदणी करून घ्या आणि या योजनेअंतर्गतच्या हप्त्यांचा देखील लाभ मिळवा। तर मग अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।